नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे या चॅनलवर। आज आपण एक महत्त्वाचा आणि विशेषतः विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असा विषय घेऊन आलो आहोत। आपण डॉक्टर चंद्रशेखर भारती यांच्या समीक्षेच्या आधारे स्त्री पुरुष तुलना पुस्तकातील मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत। चला सुरुवात करूया। स्त्री पुरुष तुलना म्हणजे नेमके काय? हे पुस्तक स्त्री आणि पुरुषामधील सामाजिक, सांस्कृतिक आणि भावनिक फरकांचा अभ्यास करते। डॉक्टर चंद्रशेखर भारती यांनी या विषयांचे विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून परीक्षण केले आहे। एक मुख्य विचार म्हणजे अंतर्निहित समानतेची संकल्पना। डॉक्टर चंद्रशेखर भारती म्हणतात की जरी समाज फरकांवर भर देतो तरी मूलभूत स्तरावर आपण सर्व समान आहोत। हे तात्विक विधान नाही, ऐतिहासिक उदाहरणे आणि सांस्कृतिक विश्लेषणाद्वारे हे सिद्ध केले आहे। उदाहरणार्थ, प्राचीन ग्रंथांनी पुरुषांचे गौरव केले आहे तर महिलांच्या योगदानाला कमी लेखले आहे। विविध संस्कृतीमधील उदाहरणे वापरून ते पूर्वग्रह स्पष्ट करतात। हे नमुने अधोरेखित करून डॉक्टर चंद्रशेखर भारती जोडींवर प्रश्न उपस्थित करण्यास प्रोत्साहित करतात। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता। डॉक्टर चंद्रशेखर भारती चर्चा करतात की स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही भावनिक बुद्धिमत्ता असते। फरकांना समजून घेतल्याने चांगले संवाद आणि नातेसंबंध निर्माण होऊ शकतात। उदाहरणार्थ, पुरुष कदाचित त्यांच्या भावनांबद्दल अधिक गप्प असतील तर महिला अधिक स्पष्ट असतील। फरकांना ओळखणे आणि आदर केल्याने अधिक सहानुभूतीपूर्ण संबंध निर्माण होऊ शकतात। डॉक्टर चंद्रशेखर भारती हे स्त्री पुरुष तुलना ग्रंथातील पारंपरिकपणे स्त्री आणि पुरुषांना दिलेल्या भूमिका आणि जबाबदाऱ्यांबद्दल चर्चा करतात। काही कामे पुरुष किंवा स्त्री का मानली जातात आणि या भूमिका कशा विकसित झाल्या आहेत हे ते प्रश्न करतात। या भूमिका सामाजिक दृष्ट्या निर्माण झालेल्या आहेत आणि बदलल्याने अधिक संतुलित समाज निर्माण होऊ शकतो। लिंग समानतेवर शिक्षणाचा प्रभाव हा विचारप्रवर्तक भाग आहे। लहान वयाच्या मुले आणि मुलींना लिंग समानतेबद्दल शिक्षित करण्याच्या महत्त्वावर भर देतात। पिढ्यानपिढ्या निर्माण झालेल्या अडथळे आणि पूर्वग्रह दूर करण्यासाठी शिक्षण ही गुरुकिल्ली आहे। स्त्री पुरुष तुलना हे एक प्रभावी पुस्तक आहे जे लिंग भूमिका आणि समानतेबद्दल टीकात्मक विचार करण्यास भाग पाडते। फरकांवर प्रकाश टाकण्याबरोबरच प्रत्येक लिंगाचे अद्वितीय गुण समजून घेणे आणि प्रशंसा करणे महत्त्वाचे आहे। जर तुम्ही लिंग समस्यांबद्दल तुमचा दृष्टिकोन विस्तृत करू इच्छित असलेले विद्यार्थी असाल तर हे पुस्तक नक्कीच वाचण्यासारखे आहे। मौल्यवान अंतर्दृष्टी प्रदान करते जी नातेसंबंधांमध्ये मार्गदर्शन करण्यास, सामाजिक संरचना समजून घेण्यास आणि अधिक न्याय्य जगात योगदान देण्यास मदत करू शकते। येथे येण्यासाठी धन्यवाद। जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढच्या वेळेपर्यंत प्रश्न विचारत रहा आणि कुतूहल राखा। ब्रेक टाइम 1.5